विचार करा, जर तुम्हाला एक पर्वत दिलं आणि तुम्हाला बोललं की या पर्वताला कापून तुम्हाला एक मंदिर बनवायचं आहे, ना कोणती मशीन वापरून ना कोणती मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून, तर काय हे संभव आहे? तर नाही. पण महाराष्ट्रामध्ये एक असं मंदिर आहे जे की एकाच खडकाला कापून बनवण्यात आलं आहे, तेही टॉप टू बॉटम कट करून, तेही कोणतीच मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज न करता. महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले एलोरा केव्ज मध्ये स्थित कैलाश मंदिर. हे मंदिर राष्ट्रकूट वंशाचे राजा कृष्ण प्रथम यांनी 8व्या शतकात बनवले होते. आणि सर्वात अचंबित करणारी गोष्ट ही आहे की ह्या मंदिराला कोणत्या वेगवेगळ्या दगडांनी नाही, तर एकाच खडकाला कापून बनवण्यात आलं आहे. यालाच म्हणतात मोनोलिथिक स्ट्रक्चर, म्हणजे एकाच दगडाला कापून बनवलेली रचना. Or the incredible Kailash temple at Ellora. 200,000 tons of solid rock excavated from a single hill, the largest monolithic structure in the world. This is just a very skilled, very remarkable and utterly beautiful creation of pure genius. आता विचार करा की हे मंदिर बनवताना कितीतरी दगड हा बाहेर काढण्यात आला असेल, पण आपल्याला आसपासच्या परिसरात हा दगड कुठेच बघायला मिळत नाही. अनुमान लावला जातो की जवळपास 40 लाख टन दगड हा बाहेर काढण्यात आला, तेही कोणतीच मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज न करता. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की 12,000 वर्षापूर्वी हे संभव कसं झालं. एक्सपर्टनुसार हे मंदिर बनवायला 18 वर्ष लागले आहे. हे मंदिर बनवताना एक छोटीशी ही चूक झालेली नाहीये. जर एक छोटीशी चूक झाली असती तर या मंदिराचं काम त्यांना स्टार्टिंग पासून स्टार्ट करावं लागलं असतं. हे मंदिर जगातील सर्वात मोठं मोनोलिथिक स्ट्रक्चर आहे. या मंदिराला बेसल्ट रॉकला कापून बनवलं आहे. बेसल्ट रॉक जो की जगातील सर्वात हार्ड दगड मानला जातो. Took a hillside the size of a cricket stadium and burrowed out 2 million cubic feet of stone and leaving in the middle this enormous temple of solid stone, done with incredible precision and such skill and artistry. कैलाश मंदिराच्या आतमध्ये आपल्याला विशाल नंदी मंडप, भव्य स्तंभ, डिटेल कार्विंग आणि एका साईडला रामायण तर दुसऱ्या साईडला महाभारताचे दृश्य आपल्याला बघायला मिळतात, जे की आजच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीनी सुद्धा असंभव आहे. पण औरंगजेबची नजर या पण मंदिरावर पडली आणि त्याच्या 1000 सैनिकांनी हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ह्या कामात फारसं काही यश मिळालं नाही. त्यामुळे मंदिराच्या आतमध्ये आपल्याला काही मूर्त्या या तुटलेल्या देखील बघायला मिळतात. हिंदू धर्मातील एक इतकं सुंदर कैलाश मंदिर, जे की एका माणसाच्या ईर्षेमुळे ते फक्त आज म्युझियम बनून राहिलं आहे. या मंदिराच्या निगडीत आपल्याला काही मिस्ट्रीज पण बघायला मिळतात. मंदिर बनवताना जो दगड काढण्यात आला तो दगड आसपासच्या परिसरात आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही. तो दगड गेला कुठं? जर जगातील सर्वात मोठं मोनोलिथिक स्ट्रक्चर बनवण्यात आलं तर इतिहासात आपल्याला कोणतेच लेखी पुरावे का बघायला मिळत नाही. एक मिस्ट्री अशी पण आहे की हे मंदिर एलियन्सनी बनवलं आहे, पण काही लोक मानतात की हे काम कोणत्या तरी ऍडव्हान्स सिव्हिलायझेशनचं आहे. कैलाश मंदिर हे एक मानवी कौशल्य आणि मेहनतीचा एक परिणाम आहे. यापुढे तुम्ही कोणत्या पण मंदिरात गेला तर विचार करा की हे मंदिर बनवलं कसं असेल आणि या मागची मेहनत आणि कलेला समजून घ्या. कैलाश मंदिर हे फक्त एक रचना नाही, तर तो एक चमत्कार आहे जो की आजही लोकांना विचार करायला भाग पाडतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हॉइस ऑफ प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.